आमल्या बाहेर रे. अरे रे बाहेर लवकर. काय पाप केला असं काय माहिती बा, मागच्या जन्मामध्ये अशी रूममेट भेटली. अरे ये ना भाड खाऊ का सगळ्या गावचं एकदा धागून घेतो. भाड खाऊ जर शिक्कळ मारणार. अरे मी चड्डीत हागीन येतो ये लवकर बाहेर ये लगे. काय कशी भाजी बनवली रातच्या तो तिखट जर आटप लवकर. थांबे बाबा 5 मिनिटे. भाडं खाऊ देत नाही. एवढा टाइम लावत असते कर बाबा, चड्डीत हागीन ना मी. पाणी गेलं रामला. काय मालक पैसे घेतो राव येऊन, पाणी सोडत नाही मायाचे गावात पाणी. रामला कोलगेट कुठं तो साय रे तिकडे मायले 10 रुपयाचं कोलगेट आणत नाही. मज वापरता कुठे मी नाही त्यात कोलगेट जाय तिकडे. अरे दे ना, सांग ना कुठं आहे तर रे मित्र नाही आपण. काय रे भाऊ तिकडे तू. मला माहिती आहे तो लपून ठेवला. कुठं चालला रामला नटून तटून पावडर केवडर लावून. आयटमला भेटायला जायला काय. अरे बाबा आपल्या कुठं नशिबात आयटम आहे भ्यांच्यात. पहिले टकलं पडलं कोण पटणार आहे आपल्याला. मित्र येऊ राहिले गावाकडून केला आमचं एकदा जरा बस करून. तूच कमी होता का भाड खाऊ. तुला सांभाळून आखीन आला मला उरावर बसायला आणला मित्र. कोणता मित्र आहे. येतो ते गावाकडचा मित्र आहे जरा आणतो त्याला गरीब बिचारा. बर चाल बाबा ती आपला मी रूममेट आणि दुसरं त्याचं जास्त आहे कसं नाही. थोडस येडे शॉर्ट आहे ते जरसं का. तू आपलं काम करायचं गपचे पण बसायचं तिथं गपचे. येऊ घ्या अरे घर उघड रे बाबा. चोर घ्या मोबाईल पाहत असेल लय भाडखाऊ तू. काय करते बाळा. एक मिनिट थांबा, भाड खावायला उठले. काय ना अरे चोंग्या तो. काय नाही चोंग्याच आहे. बैर काय अरे ते लहानपणी त्यांना कानात फटाका बोलला येडे दिवाळीचे. काय आणलं नाही पहिले काय आमोलदा थैली घेऊन राहते. अरे खायला काय आणलं का नाही चोंग्या. हे कपडे रे बाबा. 7,000 भाडं आहे फ्लॅटच. पायऱ्या पोहतोय काय म्हणून राहिलं तू. 7,000 भाडं आहे. 7,000 7,000 भाडं आहे. खाडे भाडं 7,000 भाडे म्हणतो तो. हा भांडेनी आणले. अरे बाई रे 7,000 भाडं आहे तुला. त्याच्यातले तो 3रा हिस्सा भरावा लागेल तुला. नाही 3.5 भरतो आम्ही. दोघांचे भाऊ तिघांनी ना. दोघांचे भाऊ आता काय करता मग आता. थांबल्या कसं आणलं रे बापा बैऱ्या भोकास. जाऊ दे भाऊ आता चूक झाली कस तरी सांभाळणार 2-4 दिवस नाहीत महिनाभर. दादा पाणी दे ना. पाणी आमल्या इकडे रे. बरं थांबी 1 मिनिट आलोच बाबा. बोल ना काय म्हणतोय योग्य. हे भांडे घासून घे कालचे. जाय रे भाऊ मागच्या रविवारी पण मॅच घासले होते 15 दिवसापासून. ते सडे होते मॅगी मुगी काय काय केलं होतं. मेसवर जायचं जेव्हा होतो. घासून घे बाबा भांडे लवकर. जाय रे भाऊ मी घासणार नाही बरं सांगू राहिलो मी. तू भांडे घास म्हणतो. घासतो मी भांडे घास. भांडे घास म्हणतो. नाही घासणार नाही मी. जाऊ मी काय म्हणतो इकडे जाऊ. ते आणलं तो ते बैऱ्या भागात त्याच्याकडून काम करून मस्त पैकी दोघं काम करून घ्या त्याला. सोंग्या ए भावा चष्मा लावतो. अरे लाव हिरो आहे तुला. काय हिरो दिस राहिलो. ही तैरी इथं ठेव साईडला. अरे इथं ठेव. आपलं रूममेट आता इकडे चाल. दादा अमोल दादा कुठे. अमोल दादा बाथरूमला गेला. चाल इकडे. गावाकडे काही गर्लफ्रेंड आहे की नाही एखादी पटवेल. पोरगी गिरगी पटवेल आहे नाही गावाकडे एखादी पोरगी. पोरगी गावाकडे भक्कम आहे ना. हो का. हा बरं जाऊ दे. भांडी घासून काढ एवढीचा. असाचे हा चकचक क्लीन कर मस्त बायकी हिरोईन तू. चष्मा लावून चष्मा तुलाच राहू देतो. मस्त घासून काढ चकचक. ते पाणी घे बाथरूम म्हणून बाळा. मायले माणसं की चांगले भो.
चष्मा आलेले चष्मा द्यायला द्याय ना भारी दिसतो म्हणजे देऊ चमकून कसं भांडे येऊ का दादा सगळं झाडं झालं भांडे पण घासून झाले भूक लागली काही भाकरी कर द्या ना बाबा बाळा 2 मिनिटं थांबा, मी तुला नंतर बोलतो. जेवायचं का तुला? आपण जे अमोलला मेसवर जाईल डबा आणायला, तोपर्यंत तू काय कर माहितीये का, ते 15 दिवसापासून आमच्या अंडरपॅन्टी लटकवले बाथरूम मध्ये. अरे आमच्या अंडरपॅन्टी लटकवल्या बाथरूम मध्ये 15 दिवसापासून, त्या तेवढे धुवून काढ. आणि आंबल्याची अंडरपॅन्ट ती निळी, ती माझ्यामध्ये मिक्स, माझ्या अंडरपॅन्टला मिक्स नको करू, त्याला खरूच व्हायले जाईल. अरे आंबल्याच्या अंडरपॅन्टला खरूच व्हायले, माझ्या अंडरपॅन्टीत मिसळू नको. तेवढ्या 2 अंडरपॅन्ट धुवून काढ. खारी सांग 2 खारी. अरे अंडरपॅन्ट धुया आमच्या हे इकडे, अंडरपॅन्ट धुवून काढ. हा ती आंबल्याची निळी, ती माझ्यामध्ये नको मिक्स करू, ते सोडा नाही तर साबण आहे, चकचक धुवून काढ. 15 दिवसापासून अंडरपॅन्ट धुतल्याने आहे. धुई तेवढं धुई, मग आपण जेवू मस्त पैकी जेवण करू. काय बाई रे भोकाच आहे बाप्पा. खारी मस्त खारी खायची. अमोलदाची निळी पिवळी कोणती जाती का, त्याला काय करायचं काढायच्या फक्त. सगळ्या अंडरपॅन्टी निळी पिवळी काही ढेवळी सगळे धुतल्या. आता मस्त योग दादा म्हणून चांगलं पोट मध्ये सोय करून घेतो. योग दादा, अमोल दादा, ओय पोरो, काकूची मेस बंद आहे बाबा, त्यांचं कोणतं तरी पाहुणा मारला. तो डबा मग आता रे डब्यात डबा डुबा काही नाही म्हणते काकू, ते जायला फोन बंद करून तिथल्या माणसं सांगितलं बाजू त्याचे कोणतरी वारला पाहुणा, त्या गेलं निघून आता गावात. अरे पण ह्या बाई रे बापली भूक लागली ना, काय खाऊ घालतो त्याला. आता काय खाऊ आला तर बाबा यानं मला कामा करून घेतले आपण मारा. त्याच्याकडे ना आपल्या अंडरपॅन्ट धुवून घेतलं 15 दिवस, रूम साफ करून घेतली, भांडे घासले. त्याला बाहेर आहे तर कुठं ऐकू येत. मग आता कसं करायचं, त्याला भूक लागली, मग आता त्याला काहीतरी का, तो मॅगी होती ना, तो आयटम मध्ये कुठे ठेवली ती तुझ्या बॅग मध्ये पाहिजे बाबा, ठेवायला असं डब्बा कुठे बाईस, आपल्याला मॅगी बनवायची. खारी ना. अरे ते रूम मालकाचा चुलता काय कोण मेलं त्या बाईचा, कोणतरी पाहुणा वारला बाबा द्यायचा. वारला. हा वारलं मेला? हा मेला. अरे आपल्याला इथं बनवायचं आपल्याला. बैस आम्ही बनवतो. बैस. मी मग 5 मिनिटं फक्त 5. फोन पाय मग फोन आहे का तुझ्याकडे? फोन आहे हा चार्जिंग लावायचं बटनाचा मोठा. हा पाय तो पाय तर दे बाबा तू. हा 250 लॉक आहे त्याचा. हा अरे कमी ऑफ होते बाबा. मॅगी बाबा मस्त मॅगी भैया बन राहिली हो. शेवटी शेवायचा भात मस्त पाहिजे, खातो दूध टाकू पांढरा खोल थोडस पांढरा का पावड्या तू जर कसं पागल आहे चुतेवानी करतो. अरे बाप्पा ये शेवाळ्यानी मॅगी मॅगी खायची ना तुला. अंडरपॅन्टी धुतल्या का आमच्या? कॅन्डी अंडरपॅन्टी धुतल्या असेल ना. कॅन्डी एकच आहे ना. नाही बाई रे अमोलदाई करे आपण एक म्हणावं ते एक म्हणते माय. प्लेट आण आपल्याला दादा. प्लेटी धुवून काढते. शेवाळ्या खायच्या ना तुला? शेवाळ्या खायचं तुला? दूध पिदानंतर काय शेवाळ्या खायला? दूध गुळ प्लेटी धुवून आण. आम्ही मस्त जाऊ घेऊ. हे प्लेटी घेऊन ये ना आपल्या धुवून काढून मस्त पैकी चकचक. आम्हाला सांगणार यार प्लेट आहे पटकन. हा भाकरी काय ते परत ते प्लेट आण. अरे मॅगी खायची मॅगी. हा प्लेट आण धुवून आणा चकचक साबण लावून मस्त पैकी. हा ये संपूर्ण बनवून घेऊस ना बाबा. जाय तू कसं आहे रे बाबा. लाव रे ताट लावतो रो. मी येतो घेऊन. मायली चमच्याशी खिळायची चमचे मायले याच्याकडे खायसाठी. आपण थोडी आता एक नंबर जमली कसे रे. हे या शेवायला तिकडे रे तिकडे. अरे शेवाया नाही. अरे मॅगी का बाबा ते किती वेळा सांगू तुला. साखर घे थोडशी त्याच्यावर. जे माय साखरले बारीक मुक्ती करेल यार. मजा घेते खरंच बघ डागाला बाहेरला ऐकू येत नाही. चटका लागू राहिला जिमीला.
फुकटात चटका दिले काय गुलाबाची काटे लागणार आहे का? जाऊ दे रे, अंडर पॅन्ट धुतो आपल्या ते, जाऊ दे. दुधाच पाना असं तर एखादी गबडी असतात. इथं माग मालकाची एवढी आणतो काढून चाल, पण आपल्या संध्याकाळच्या भागात नाही संडासचे पण असे वांदे ना, पैसे देऊन बाहेर कोण हागन अलग रूम केले हे पकडे संडासून येतो मी एकदा. आ? तर कोण हागलं रे टोपलं भर? आमल्या संडासला तू गेलता काय? नाही रे भाऊ, मी नाही गेलो. मग कोण हागलं टोपलं भरून? यार तिथं पाणी तर टाकायचं रे. मला काही नाही माहित, ते झोपेल त्याला विचार. बाहेर माय झोप. मी माझा मोबाईल पावरवलोय. उठ रे, पाणी काऊन नाही टाकलं ते संडास मध्ये रे? तू का संडासला गेलता ना तू? संडासला गेलता? संडासला काय आईच्या गावात रे? अरे तू संडासला गेलता का? हागाला हागायला गेलता का? हागायला हा. मग पाणी कोण टाकन तिथं? बाथरूम मध्ये पाणी कोण टाकन? पाणी उडाला. अरे पाणी टाकणं त्या बाथरूम मध्ये, संडासात पाणी टाकत असते हागल्यावर. गाव ते रे बापा, गावातला संडासला, गावात संडासला जातो तू. हा मग काय वावरात आईच्या गावात आमल्या त्याला काय हाकल पाहिलं रूमच्या बाहेर याला? आमल्या अरे बाबा, तू आणि तो पाक माझ्या मला वैताग आणलं ते बाहेर. पाणी टाकू, संडास धुवून काढ. करत टोपलं बरं, हागला तर हागला, पाणी टाकायचं ना, टाक पाणी त्याच्यात लवकर, बाथरूम मध्ये जाऊ धुवून काढते, मला बाथरूमला जायचंय. मी मक्काच्या वावरात जातो, मग पाणी टाकाच तिथे मी पाणी टाकत दिसत. अरे बापा, हे मक्काचा वावर नाही, संडास खोली पाणी टाकावं लागतं ना, हे साफसफाई ठेवायचं आहे ना. होय टाक ही बकेट, आंघोळीच्या याच्यातली बकेट काढ, पाणी टाक त्याची. होय रे बापा, माय काय आणलं रे बापा हे सोंग गावात. अरे इकडे कुठं बाथरूम मध्ये भाई ना, पाणी टाक ना त्याच्यात. हा पाणी टाकायचं विचार. हा टाक लवकर, मला संडासला जायचंय. हा असं सांगायचं ना मग हे पण मुख काय काढणं. काय गोरू राहिलं रे? कुठून आणलं तो वैताकेल माहेर खुंबा आणि बरं गावडे. अरे इथं रूम येणार, इथं कोणते ढोरा आलो काय झोप बापा. मायरो बाबा हानव तिला दुर्यावर चालली ती. आमल्या आमल्या बाबा ना वास कसा येऊ राहिला रामला? कसला कुंपट वास येऊ राहिला. माझ्या पादूर आलं यार हे. गावात पण अरे या ना अंगावरचा घेऊन नाही आला भाड खाऊ झोपता माय. थांबल्या बोल ना. घर मला घालता ते काय म्हणलं तर म्हणलं देऊ म्हणलं 2-4 दिवसानं. बापा थांब रे, माझ्या अजून पेमेंट झालं नाही. एक तर मी त्या बकवास कंपनीत काम करतो MIDC आहेत. अरे पण मग त्या भाडकल पैसे द्यावं लागणार माय. ते येत महिना झालं भिकारी आणि पैसे मागायला. मग रे ना खायचे वांदे, मॅगीवर जीवन चालली आणि काय बाबा. 7,000 रुपये आता ती काय आपले 2300 रुपये ते वाटत. ते बैर देईन का पैसे? भाड खवरा राहिलं रूम मध्ये, पैसे कसे देणार नाही मग? चल तूच म्हण बाबा, मी काही म्हणत नाही बाबा. पडली डायरेक्ट. ए बावड्या भोका, चष्मा लावून घेतला, काळा चष्मा काढतो. अरे चष्मा काढ रे बाबा, टाकसून तोडून. रूम भाडं द्या नाही, रूम भाडं द्या ना, रूम भाडं. अरे बाबा रूम भाडं दे नाही रे, घर मालक आलता, पैसे द्या म्हणे. पैसे देऊ राहिले का? काय देऊन राहिले तुला दे नाही भाडं मालकाला. अरे तू राहिला ना 1 महिना झाला, 1 महिना म्हणून राहू राहिला नाही तर. हा ते बाबा फोन आलता काल. बाबरे बाबा पैसे दे नाही मालकाची, इथं राहतो ना आपण. हे घर मस्त एक नंबर. लाव कसं आणलं रे बाबा भाड कावलं. अरे तूच माग रे बाबा त्याला. मी मग डोकं नाही लावत. 2 मिनिटं थांबतो.
रूम भाडे देणं हे घरात राहतो ना आपण या फ्लॅट मध्ये. याचा मालक आलता, 1 महिना झाला, महिन्याला पैसे द्यावं लागते. 2300 रुपये देणं आहे तुला बाहेर या. 20 रुपये 2300 रुपये देणं. मी भाडे द्यायला ए तू बाहेर बाबा तू भाडे देणं 2300 रुपये. तू थैली कुठं आहे? मी अमोल काय याच्यात पैसे काढ पैसे काढ. अरे अंडरपॅन्ट भोसके 12 ठिकाणी त्याच्या काय पैसे गुटू मार नको रे, मार नको रे, मार नको रे, मार नको रे, जाऊ दे, पैसे? मार नको. मी चाललो घरी. हे घालतोय कपडे अंडरपॅन्ट त्यात. मी घरी चाललो. यार बैस 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 आपण मिटून. हो, चांगले राहते मग. अरे बैस बैस भेटून घे. ए यार मारू नको ना, आहे की ना सांगतो याला होऊन रिकाम्या काड्या करून राहिला. पगार झाला नाही माझ्या, मी भरले असते याच्या बाहेरचे पैसे. पहिलेच बाबा म्हणत होते ते अमोल जाऊ संगणक जाऊ. माझ्या शहरात ते लोक आधीच राहते. माझ्या यो गावाकडचं आहे म्हणून मी सोडून आलो याच्या. लहान झालो म्हणून ताबा सांगून तर घेऊन आले डबल रूम भाडा भर म्हणते. नीट आता पैसे आणले मी सोबत. जाऊ ना. जग मारली बाबाचं ऐकणं पुढे होत पहिलं. अरे आमल्या बाहेर गेला काय रे? कुठ गेले नाही त्याची थैली दिसून नाही राहिली. हा तुला म्हणलं होतं मारू नको त्याला म्हणून माझ्या गेलं त्याला वाटतं. काय यार कसं काय काम करत होते यार. कस तरी आईला अंडरपॅन्ट धुतले होते रे ना. रूम पण साफ केली. पाय मी ब्रश करतो काय करायचं. त्याला फोन नाही त्याच्याजवळ नाही का? फोन लावून फोन नाही त्याच्याकडे. अरे हा गरीब बकर माय काय यार येईन ते भिकारचं. रविवारच्या कोणत्या गाड्या सापडू राहिल त्याला. कंपार्टमेंट राहू. येऊ दादा. भूत होय यार तू होत नाही, मी शंतनू आहे. अरे तू गेलता ना. गाड्या नाही लागल्या. भूक लागली काही द्या ना काही खायला असं तर. अरे मी 2 दिवसापासून जेवलो नाही भाड खाऊ. ते आमलेन केळं आणला आणि ते खाय आणि रूम झाडून काढून. हा रूम झाडतो. दादा कुठे आहे? मी ते कालचे अंडरपॅन्ट धुवून काढ मी होय तिकडे आमल्या मागे. काय अंडरपेंट धुवायचा ते मागे. हा बोल दादा. तू कस काढ वापस. ते एसटी वाले म्हणे की रविवारी गाड्या नाही राहत बाळा गावाकडे जायला. मग आता ते योगू दादा म्हणजे 2 केळं ठेवले म्हणे परवा दिच्छेचा. अरे कसले केळ कोणते केळ मलाच खायला काही नाही तर मीच ब्रश करून ते खाऊ राहिलो. तो काय केळ बिळा आला. असं काही शेळ्या अरे बाबा काही नाही तर खेळ बिळ. अरे मला तर मरणाची भूक लागली बाबा. हे पार्वतीचा डब्बा आहे. मी आता याच्यात काय वांग्याची भाजी सडेल वाशिंगाला जायचं खाल्ली असते. ते तिकडे पाय काहीच केलं केला असेल अवघ्यानंतर चाललो तिकडे गरम गरम दिसतो भैया काही करायला येऊन दादा. चटका नाही लागू राहिला मला. नाही मायले एका 4-5 दिवसापासून माझं पडेल काय एक खरेदीचं नाही पोरायचं. सांगतो ना. येऊ दादा. अरे ते किचन मध्ये गेला ना. हा आलतो ना आता. ते तेवढे भाडे घासून काढ परवतीचे. हा दादा काढतो ना घासून भांडे. काढ लवकर मग आपलं मटण बनवणे आज. मटण बनवायचं. हा दादा चेक करतो वरच्या ना मटण. ह्याच्या काही चालू खाऊ घातलं नाही मला मटण. पण तुम्ही करा मग सबस्क्राईबचं बटन. मित्रांनो तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 साठी कमेंट करा पार्ट 2. नक्की सगळ्यांनी आम्हाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तुमच्या रूममेटला. ते मटणाच पाहत एवढं मग आता. मटण मित्रांनो पार्ट 2 मध्ये आपण याला मटण खाऊ घालू. बाय बाय. You just wanna sense it.